हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 13. प्रश्न असा आहे: स्वामी माधवनाथांनी तुमच्यासाठी 25 वर्ष अपार कष्ट घेऊन तुम्हाला घडवलं, त्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? त्यावर सुषमाताई म्हणतायत, स्वामी माधवनाथांकडे मी आले त्याच श्रावण शुद्ध प्रतिपदेला सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्यावर संप्रदायाची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून माधवनाथ आपली जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टीनं काही कर्तबगार, भाविक, बुद्धिमान, सुशिक्षित, सुसंस्कृत व्यक्तींच्या शोधात होते. काही तरुण व्यक्तींना साधनेला लावून त्यांच्याकडून शुद्ध परमार्थाच्या प्रचार प्रसाराचं कार्य व्यापक करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यापूर्वी 1958 पासून म्हणजे जवळजवळ 14-15 वर्ष ते घरी प्रवचन करीत होते, परंतु त्या श्रोत्यात अशी कोणी व्यक्ती त्यांना आढळली नव्हती. मी गेले तेव्हा माझ्याकडे वक्तृत्व, लेखनकला, ग्रंथ काढण्याला आवश्यक तो अनुभव होता. अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे समाज मनाचा अभ्यास झाला होता. अनेक विषयांवरचं वाचन, चिंतन झालं होतं. वयाची 45 वर्ष झाली होती. कौटुंबिक जबाबदारी जवळजवळ पूर्ण होत आली होती. बाहेरच्या एकूण वातावरणाबद्दल उबग येत होता. एकांत प्रिय वाटत होता. ऐहिक कोणत्याही गोष्टींचं म्हणजे कपडे, दागदागिने, फर्निचर, बंगला, गाडी कशाचंच आकर्षण नव्हतं. आतापर्यंतचं आयुष्य व्यर्थ गेलं म्हणायचं का अशी टोचणी होती. सांसारिक गोष्टीमध्ये काही मागायचं नव्हतं. जीवनातील अपूर्णतेची जाणीव होती. अशा सर्व पार्श्वभूमीवर म्हणजे मुमुक्षु अवस्थेत मी स्वामीजींकडे आले होते असं आत्ता लक्षात येतं. स्वामीजींना हा दगड घडवण्यास योग्य आहे, त्यातून एखादा आकार दिला गेला तर तो पुढे काही कार्य करेल असं वाटलं असावं आणि ध्यान नामादी साधनेच्या छिन्नी हातोड्यानं त्या दगडाच्या कपच्या काढण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी माझ्या मनाची प्रथम तयारी केली. मीही जिद्दीनं, चिकाटीनं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीशी खंबीरपणे तोंड देत ते घाव सोसायला तयार झाले. दोन्ही बाजूनं प्रयत्न सुरू झाले आणि काही वर्षांनी स्वामीजींना हवी तशी एक व्यक्ती थोडीफार तयार झाली. 1977 पासून नवीन मंडळी स्वामी कार्यात सहभागी होत गेली आणि आता तर स्वामीजींचा बराच शिष्य परिवार स्वामी कार्य मोठ्या उत्साहानं, तत्परतेनं करीत आहे. पुढचा प्रश्न असा: स्वामी माधवनाथांनी तुमच्या जीवनात क्रांती घडवली म्हणजे काय केलं? सुषमाताई म्हणतात, व्यावहारिक आणि पारमार्थिक दृष्टी बदलून टाकली. शुद्ध परमार्थाची ओळख करून दिली. नरजन्माचं सार्थक कशात आहे ते सांगितलं. जीवनाचं ध्येय आत्मदर्शन असं सांगून त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. त्या मार्गात येणारे अडथळे आणि त्या अडथळ्यांना बहुधा आपणच कसे कारणीभूत आहोत हे स्पष्ट केलं. मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी स्वतःचे प्रयत्न, साधना आणि सद्गुरू कृपा, भगवत कृपा याची आवश्यकता प्रतिपादन केली. सद्गुरू कृपा लाभण्यासाठी पारमार्थिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करायला हवा हे मनावर ठसवलं. स्वामीजी या मनोभावा न चुकीजे हीच परमसेवा आहे हे स्पष्ट केलं. स्वामींचा मनोभाव समजण्यासाठी केवळ त्यांच्या देहाचं सान्निध्य उपयोगी नसून त्यांच्या बोधाच्या पातळीवर जायला पाहिजे हे समजावलं. सद्गुरूंचा उपदेश ग्रहण होण्यासाठी आपली देह, मन, बुद्धी निर्मळ, सूक्ष्म, तल्लख बनवली पाहिजे हे पटवलं.
परमार्थ मार्गाचा शेवट आत्मदर्शनात परमशांती, समाधान, आनंद, तृप्ती मिळवण्यात होतो हे लक्षात आणून दिलं आणि त्या दिशेनं वाटचाल करण्यास प्रवृत्त केलं. व्यवहारात लोकप्रियता मिळवून देणारे गुण, लेखन, वक्तृत्व, आकर्षक व्यक्तिमत्व, देहाचं सौंदर्य, गायन, वादन, नृत्य आदी कला यांचा उपयोग परमार्थासाठी होत नाही. किंबहुना या सर्व गोष्टी बऱ्याच वेळेला अहंकाराला पोषक ठरण्याची शक्यता आहे. या उलट परमार्थाला लागणारे गुण म्हणजे प्रेम, नम्रता, दया, क्षमा, करुणा, सहनशीलता, परोपकार, ईश्वरनिष्ठा, गुरुनिष्ठा इत्यादी गुणांची जोपासना लहान वयापासूनच केली तर परमार्थाचं ग्रहण लवकर होतं आणि परमार्थ अंतःकरणात चांगला रुजतो. थोडक्यात प्रकृतीमधील रजतमाचं प्राबल्य कमी करून सत्वगुणाची वृद्धी करणं आणि नंतर ध्याननामादी साधना करून तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होऊन स्वस्थ बसणं ही परमार्थाची वाटचाल आहे हे कळलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा 14वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.